खेल की शुरुआत होती भी आतिश मागे पहली गेंद लेकर राइट आर्म ओवर दी विकेट समीर के लिए। ऑन साइड में मिड विकेट पर एक दूर खिलाड़ी उछाल दिए, पहली गेंद पर लिफ्ट कर दिया है और कैच छूटा हुआ। इस बीच 2 रन पूरे करते हुए बैट्समैन समीर बजागे। काफी देर तक गेंद आसमान में चली गई थी, जिस तरह से देख सकते हैं रिप्ले में। और दी विकेट स्लॉट में मिली थी और कहीं ना कहीं ज्यादा गेंद ऊंची चली गई थी और करण के हाथों से क्या छूटा हुआ। समीर को पहली गेंद पर जीवन दान मिलता हुआ 2 रन। आतिश की अगली गेंद डाउन दी विकेट, स्टैंड एंड डिलीवर। गेंद साइड स्क्रीन को टकराती भी 4 रन। धन्यवाद डीजे। डाउन दी विकेट रॉकेट शॉट खेला था 4 रन के लिए समीर बजागे ने। देखना क्या कुछ हुआ इस गेंद पर। गेंद शरीर को लगने के बाद चली गई थी प्रेम के पास। 6 रन बिना किसी नुकसान पर आदित्य स्पोर्ट्स पड़गा टॉस हारकर बल्लेबाजी करती हुई उगम कुक्से के सामने। आतिश मागे इस वक्त गेंदबाजी करते हुए पावर प्ले में। पूरी लंबाई की गेंद लेकिन बीट वे पर समीर। 2 अच्छी गेंदें इस वक्त समाप्त होती भी आतिश मागे की। धनेश कुक्से की ड्रेसिंग सेम ना होने के कारण 2 रन के लिए पेनल्टी घोषित की है। उगम कुक्से की इस वक्त ड्रेसिंग सेम ना होने के कारण धनेश ने इस वक्त इस कप में अपने टीम के नाम को थोड़ा चेंज किया, उगम के नाम से खेल रही है। डॉट नंबर 3। डॉट गेंद कहीं ना कहीं अब दबाव बढ़ाएंगी समीर के ऊपर। गेंदबाजी बहुत अच्छी हुई भी मानो या आतिश मागे ने पिच पर कोई कॉइन रखा है और इस कॉइन पर लगातार गेंदबाजी हो रही है। अगली गेंद समीर के लिए, गैप में खेला है, गेंद जारी मिड विकेट पर। अब जाके गेंद को उठाया लेकिन 2 रन पूरे करते हुए बैट्समैन। इन 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई पहले ओवर की समाप्ति के बाद 8 और पेनल्टी के 2 रन इस वक्त हम ऐड कर रहे, कुल मिलाकर 10 आदित्य स्पोर्ट्स पड़गा। सम्मानीय राहुल दलवी साहब का आगमन होता हुआ, उनके साथ समीर पड़वल साहब, सम्मानीय शैलेश तुंगारे साहब, सभी का आगमन होता हुआ मोस्ट वेलकम। आपका A1 जोड़ी अजय मोरे एंड सूरज मोरे सुभाष 11 खानियोली की देन बाला साहेबांची शिवसेना ट्रॉफी 2023 में दिल के गहराई से हम स्वागत करते हैं। एक ओवर की समाप्ति के बाद आदित्य स्पोर्ट्स पड़गा का स्कोर 10, जिसमें हमने पेनल्टी के 2 रन ऐड किए। जो इस वक्त गेंदबाज पंकज की ड्रेसिंग सेम ना होने के कारण उगम 11 के दूसरे गेंदबाज पंकज आते हुए गेंदबाजी के लिए। बायत के बहुत मशहूर और महान स्पिन गेंदबाज है, सामना करते हुए जयेश वारके। पहली 6 गेंदें समीर ने खेली, जिस पर 8 रन उन्होंने बनाए। जयेश पहली बार सामना करते हुए। वापाले भी के प्रणय विषय भी इस वक्त हमसे जुड़ते हुए। जिनके शो में मैंने 3 दिन कमेंट्री की थी। कल फुल टॉस गेंद थी, बीट दी टाइट खेला था, जड़ दिया पर 4 रन। चौका जड़ते। अभी भी पहले राउंड का आखिरी मुकाबला शेष है।
घोषित करते हुए अगेन दी स्पिन खेलने की कोशिश। देखिए वहां पर क्या कुछ हुआ है, शायद तीसरे अंपायर की मांग की है चेक गेंदबाजी के लिए। प्रतीक विषय अगर मेरी आवाज सुन रहे तो आपको तीसरे अंपायर की भूमिका निभानी है। इस वक्त तीसरे अंपायर की भूमिका प्रतीक विषय निभाते हुए। पंकज की अगली गेंद, तेज तरार गेंद, बीट हुए बैट्समैन। सवाल पूछा था वहां पर। देखिए अब कुल मिलाकर इस ओवर में 4 डॉट गेंदें खेली है जयेश ने, रुका हुआ स्कोर 14 रन। अजीत विषय भी इस वक्त जुड़ते हुए। आज वाफले बी टीम में बहुत नए चेहरे हम देख रहे। आज वर्किंग डे और कुछ खिलाड़ी इस वक्त हम कई टीमों में देख रहे, उनके मेन खिलाड़ी आज टीम में शामिल नहीं है। पंकज की अगली गेंद जयेश के लिए, डाउन दी विकेट खेला है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है, क्या छूटा हुआ दूसरे की कोशिश और 2 रन पूरे करते हुए जयेश। देखिए दोनों भी ओपनर बैट्समैन का क्या छूटा, पहले ओवर में समीर का क्या छूटा था, दूसरे ओवर में जयेश वार्की का। 2 ओवर की समाप्ति के बाद 16 रन बिना किसी नुकसान पर आदित्य स्पोर्ट्स पड़गा। आज टीम में हार्ड हिटिंग बैट्समैन राज पाटिल नहीं है और कहीं ना कहीं उनकी कमी उगम कुक्से को जरूर महसूस होंगी। तीसरे ओवर के लिए भूषण ये भी एक अच्छे मीडियम स्पेसर गेंदबाज है, बीच में स्पिन भी करते हैं। इनकी गेंदें समझना बहुत मुश्किल होता है बल्लेबाज को। देखिए खेल की शुरुआत करनी है, समय इस वक्त 2:13 हो चुके और इसके बाद पहला राउंड का अभी भी आखिरी मुकाबला शेष है। जय महाराष्ट्र भोईरगांव बनाम बंटी स्पोर्ट्स कुक्से बुरुली के बीच में आखिरी मुकाबला पहले राउंड का। भूषण लेफ्ट आर्म और दी विकेट, छोटी गेंद भेज दिया उसको मैदान के बाहर, 6 रन। छोटी गेंद मतलब खोटी गेंद रहती है। क्या शॉट खेला था ऊपर समीर ने, हाफ ट्रैकर गेंद थी, उस गेंद के लेंथ को पिक किया और भेज दिया डीप स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन के लिए। सिक्सर के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ आदित्य स्पोर्ट्स पड़गे का 22 बिना किसी नुकसान पर 22 रन आदित्य स्पोर्ट्स पड़गा। फुल टॉस गेंद लेकिन मिस टाइमिंग,
क्या बाउंड्री को क्लियर कर पाएंगे? यस, 6 रन। धन्यवाद डीजे। ये देखिए रिप्ले में पूरी तरह से मिस टाइमिंग किया था शॉट्स को, लेकिन हवा इतनी तेज चल रही है, गेंद हवा के संग चली गई थी। जिन्होंने हमें थर्ड कैश प्राइज स्पॉन्सर किया है, सम्मानीय राहुल दलवी साहब इस वक्त वीआईपी डाइस पर मैच का आनंद लेते हुए, उनके साथ शैलेश तुंगारे साहब, सम्मानीय समीर पडवल साहब मैच का आनंद लेते हुए। स्कोर जा चुका है 28 पर। 28 रन बिना किसी नुकसान पर समीर के लिए। भूषण ऑन साइड में लपेट लिया है, गेंद पहले बाउंस पर 4 रन के लिए। क्या शॉट खेला वहां पर, देखिए बहुत बड़ा गैप था और उस गैप को ढूंढने में सफल हुए समीर। जिस तरह से जयेश वारकी स्ट्रगल कर रहे थे और समीर खुलकर बल्लेबाजी करते हुए। जयेश ने कुल मिलाकर केवल 6 रन बनाए, जबकि समीर 24 पर बल्लेबाजी करते हुए 32 पर जाता हुआ स्कोर चौके की मदद के साथ। सम्मानीय प्रलेश भोईर साहब का आगमन हो चुका है। मोस्ट वेलकम सर। आपका बालासाहेबांची शिवसेना ट्रॉफी 2023 सुभाष 11 खानीली और साथ ही साथ A1 जोड़ी सूरज मोरे और अजय मोरे की देन जो ट्रॉफी इस वक्त चल रही है, उस ट्रॉफी में हम दिल के गहराई से आपका इस्तेकबाल करते हैं। भूषण का लंबा ओवर इस वक्त चलता हुआ, फुल टॉस, लेकिन खिलाड़ी मौजूद है। पूर्वानुमान काफी गलत, लेकिन इस बीच 1 रन पूरा करते हुए समीर। देखिए फुल टॉस गेंद थी, वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से खेलने की कोशिश की थी समीर ने, लेकिन एलिवेशन उतना प्राप्त नहीं किया था और मिस जज किया था ऊपर लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने और कैच छुट्टा हुआ। 1 रन के साथ 33 पर जाता हुआ स्कोर आदित्य स्पोर्ट्स पड़गे का। आखिरी कुछ गेंदें शेष ओवर नंबर 3 की। खेल की शुरुआत करनी है। भूषण का लंबा ओवर इस वक्त चलता हुआ, अब तक उन्होंने 17 रन खर्च किए, अभी भी 2 गेंदें शेष है उनकी। सामना करते हुए जयेश ने ऑन साइड में खेला है, खिलाड़ी मौजूद और पहला विकेट गिरता हुआ जयेश के रूप में आदित्य स्पोर्ट्स पड़गे का। यस, शिवसेना के गीत को धुन को बजाते हुए बालासाहेबांची शिवसेना ट्रॉफी के लिए जिन्होंने तीसरा कैश प्राइज हमें स्पॉन्सर किया है, ऑन साइड में खेल दिया, खिलाड़ी मौजूद है, लेकिन पहले बाउंस पर उठाते हुए प्रोटेक्शन मौजूद है डीप में 1 रन। सम्मानीय राहुल दलवी साहब ने थर्ड कैश प्राइज हमें स्पॉन्सर किया है। मैं A1 जोड़ी के अजय शांताराम मोरे साहब से निवेदन करता हूं आपके शुभ हाथों से सम्मानीय राहुल दलवी साहब का स्वागत और सम्मान करें। 3 ओवर की समाप्ति के बाद
34 रन बने, एक विकेट के नुकसान पर आदित्य स्पोर्ट्स पड़गा। सम्मानीय राहुल दलवी साहब का स्वागत सम्मान होता हुआ सम्मानीय अजय मोरे साहब के शुभ हाथों से, जिन्होंने थर्ड कैश प्राइज हमें स्पॉन्सर किया गया है। उनके साथ सम्मानीय शैलेश तुंगारे साहब है। मैं फिर एक मर्तबा अजय मोरे साहब से निवेदन करता आपके शुभ हाथों से शैलेश तुंगारे साहब का स्वागत और सम्मान करें। सम्मानीय शैलेश तुंगारे साहब का स्वागत और सम्मान होता हुआ साथ ही साथ सम्मानीय समीर पड़वल साहब इस वक्त वीआईपी डाइस पर मौजूद है। मैं अजय मोरे साहब से निवेदन करता आपके शुभ हाथों से समीर पड़वल साहब का स्वागत और सम्मान करें। ये आप अपने टीवी स्क्रीन पर और स्मार्ट मोबाइल फोन पर देख सकते। सम्मानीय समीर पड़वल साहब का स्वागत और सम्मान होता हुआ सम्मानीय अजय मोरे साहब के शुभ हाथों से। बोल्ड वे ओपर बैट्समैन, बहुत अच्छा मिक्सिंग, एक तरफ अब मैच को देख सकते हैं और एक तरफ स्वागत और सम्मान प्रोग्राम के। ये देखिए किस तरह से बोल्ड वे थे। सम्मानीय भास्कर दुमाड़े साहब इस वक्त वीआईपी डाइस पर मौजूद है। मैं सम्मानीय अजय मोरे साहब से निवेदन करता आपके शुभ हाथों से सम्मानीय भास्कर दुमाड़े साहब विद्यमान ग्राम पंचायत सदस्य, उनका स्वागत और सम्मान होता हुआ सम्मानीय अजय मोरे साहब के शुभ हाथों से। लौट चलते अब मैच की तरफ। विकेट नंबर 2 गिरता हुआ ललित आगिवले का नया बैट्समैन प्रतीक जाधव इस वक्त आ चुके। आज पहले 3 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 34 स्कोर था। 34 पर तीसरा विकेट गिरा था इस वक्त ललित के रूप में। निशाना चूक गया और थ्रो, लेकिन मना किया पर समीर ने। हालांकि 2 भी स्टार इंग्लैंड की गेंद स्वर्गीय धर्मवीर आनंदी की याद ताजा करते हुए टिम्बी नाका और उस इलाके का परिसर में अगर आज भी अगर चले गए तो फिर उनकी याद ताजा होती है। लीडिंग एज, लेकिन गेंद लॉन्ग स्टॉप पर जाती भी आउटफील्ड काफी तेज है इस ग्राउंड की और 4 रन। डीजे 39 पर जाता हुआ स्कोर चौके के मदद के साथ। अब आखिरी गेंदों पर 40 पर जा चुका स्कोर। फिर से बीट हुए बैट्समैन। 4 ओवर की समाप्ति के बाद 40 रन, 41 रनों की चुनौती उगम कुकसे के सामने। आइए दोस्तों, एक बड़े मैच के टॉस की तरफ जा रहे। जय महाराष्ट्र भुईरगांव बनाम बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरुली के बीच में। सम्मानीय राहुल दलवी साहब और सम्मानीय शैलेश तुंगारे साहब, आप निवेदन है आपको टॉस बॉक्स में आना है। टॉस के लिए इस वक्त वीआईपी डाइस की शानदार शोभा बढ़ाते हुए मैच भोईर और बंटी स्पोर्ट्स के कैप्टन के बीच में इस वक्त टॉस होता हुआ। टॉस इस वक्त सुभाष 11 एक तरफ खानिवली और एक तरफ बाला साहेबांची शिवसेना। टॉस सम्मानीय राहुल दलवी साहब के शुभ हाथों से होता हुआ। कॉलिंग इस वक्त बंटी स्पोर्ट्स के कैप्टन की है और टॉस को जीता इस वक्त नीलेश देसले फेम टीम बंटी स्पोर्ट्स के कैप्टन ने। और टॉस विनिंग कैप्टन को ये शैलेश तुंगारे साहब के शुभ हाथों से ये अजय मोरे स्पॉन्सर क्या देते हुए दोनों भी मान्यवर से निवेदन आपको
वीआईपी मंच पर जाना और मंच की शोभा बढ़ानी है। वाकई में पड़गा टेनिस क्रिकेट को अगर किसी ने आगे लेकर गए होंगे तो फिर आपके स्पॉन्सर है नीलेश डिसले। अब जय महाराष्ट्र भोईरगांव के सामने खेल रहे दोनों भी आजू बाजू की परिसर की टीमें गांव में जाने के लिए एक ही रास्ता है। और अक्सर हम देखते कि बंटी स्पोर्ट्स बोरुली बनाम भोईरगांव के बीच में कई मुकाबले हुए। 4 ओवर का मुकाबला है, आप क्या करना चाहेंगे? फील्डिंग 4 ओवर में दुर्गेश भोईर और मनीष भोईर को कहाँ तक रोकने की कोशिश रहेंगी? 30-35 देखिए 35 के अंदर रोकने के लिए आपके पास ऐसे कौन से गेंदबाज है जिनसे अब ज्यादा अपेक्षा रखते हैं? आमचे सगळ्यात गोलंदाज धारदार आहेत. ऑल दी बेस्ट। बंटी स्पोर्ट्स के कैप्टन मेरे साथ मनीष भोईर है। मनीष भोईर अब कैसा एंजॉय करे इस कप को? बहुत ही अच्छा ऑर्गेनाइज किया है और इन लोगों ने खेलने के लिए हमको चांस दिया, उसके लिए उनका थैंक यू बोलना चाहूँगा। देखिए सामने वाली टीम में नीलेश देसले निखिल बहुत घातक और विस्फोटक बल्लेबाज है। कोई लक्ष्य सेट रहेगा आपके माइंड में? निखिल को जल्दी आउट करने की कोशिश करेंगे क्योंकि लेफ्टी का हवा है, हवा के इनसे उसको जल्दी रोकने की कोशिश करेंगे। एक आखिरी सवाल, मुकाबला बड़ा देखने मिलेगा? हाँ, ऑल दी बेस्ट मनीष। द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुक्से won the toss and decided to ball first against जय महाराष्ट्र भोईरगांव। चला या सामन्याच्या सेकंड इनिंगला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल
रोखून ठेवण्यामध्ये फलंदाजांना जेरबंद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. आता मात्र आत्मविश्वासाच्या वरच्या शिखरावर या क्षणाला सज्ज आणि विराजमान होताना गोलंदाज दिसून येईल आणि त्याचबरोबर आदित्य इलेव्हन पडगा संघामध्ये देखील एक चैतन्याचं संजीवनमय वातावरण तयार होईल. डावखुरा त्याचा फलंदाज यावेळेला मैदानाच्या आत भूषण. यावेळेला दिशा बरगडली गेली. टप्पा तर पाहिलं तर फलंदाजासाठी आमिष दाखवलं होतं परंतु विकेटवरनं कॅरी होतोय. सो अंपायर यावेळेला चेंडू फेअर ठरवतील आणि 5 चेंडू आतापर्यंत झाले. 6 धावा फलकावर लगावल्या गेल्यात. 24 चेंडू आणि 41 धावांचा पाठलाग करत असताना जयेशच्या माध्यमातून फलंदाजांना अक्षरशः जखडून टाकण्याचं काम केलंय. फलंदाजांना जाळ्यात अडकवलं गेलंय. मोठे फटके येत नाहीये. धाव फलक हलत नाहीये. स्ट्राईक रोटेट होत नाहीये. संथगतीनं का होईना परंतु फलकावर धावा येणं गरजेचं असेल. ह्या वेळेला आणखी एक गडी आणखी एक मोहरा टिपलाय. आणखी एक झटका उगम इलेव्हन कुकसे या संघाला. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उगम इलेव्हन कुकसे या संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा आणि या 6 धावा जमा करताना तब्बल 3 गड्यांचा मोबदला चुकता करावा लागलाय उगम इलेव्हन कुकसे या संघाला. खराब स्थिती. या पद्धतीची सुरुवात संघाला आत्मविश्वास प्रदान तरी कशी करणार. या पद्धतीची सुरुवात निश्चितपणानं अपेक्षित नव्हती उगम इलेव्हन कुकसे संघाला कारण 4 षटकांच्या सामन्यामध्ये 41 धावांचं लक्ष्य माफक आहे. सहज आणि सोपं आहे. 10 धावा जवळपास 10.25च्या सरासरीनं या धावा वसूल करायच्या होत्या. आता मात्र समीकरण बदललं जाईल. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये विजयाकरता 35 धावांची गरज म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं तर 11.67च्या सरासरीनं या धावा वसूल कराव्या लागतील. आता मात्र स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल बॅट्समन आतिश. वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळताना दिसून येतोय. संघ अडचणीत आहे. 3 गडी गमवावे लागलेत 6 या धावसंख्येवर. आदित्य इलेव्हन पडगा संघ आपल्याला फायनल वॉर्निंग दिली जाते. यानंतर जर आपण टाइम घेत राहिला तर मग मात्र या महत्वाच्या क्षणाला पेनल्टी फार कठीण ठरेल आपल्याला. ऑफिशियल्स दोन्ही ऑफिशियल्सला विनंती आहे की आपण टाइम काउंटिंगकडे तरी लक्ष द्यायचं आहे. 18 चेंडू आणि विजयाकरता 35 धावांची गरज. 11च्या वरची धावांची अपेक्षित सरासरी. यातून बाहेर निघालं जाईल का आदित्य. स्ट्राईक. आतिश स्ट्राईकला आणि आतिशला पहिल्या चेंडूवर माघारी केलंय गोलंदाज प्रतीक यानं. हा 4था झटका उगम इलेव्हन कुकसे संघाला. डावाला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि त्याच पद्धतीनं आदित्य इलेव्हन पडगा संघाचे जे गोलंदाज आहेत ते मात्र वेगळ्या स्वॅग मध्ये बॉलिंग करतायत. उगम इलेव्हन कुकसे संघाच्या कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर जास्त काळ स्थिरावू द्यायचं नाही. हे जे काही गेम प्लॅनिंग मैदानाच्या बाहेर केलं होतं आदित्य इलेव्हन पडगा संघानं ते मात्र आता मैदानाच्या आत सक्सेसफुली इम्प्लिमेंट करताना यशस्वीपणे अंमलात आणताना गोलंदाजीच्या या झंझावाता पुढे अजूनपर्यंत उगम इलेव्हन कुकसे संघ संघर्षाची नांदी करताना दिसून येत नाही. पण कुकसे संघाला सांगावं लागेल की आपल्या समोर आता काटे रुतले गेलेत, काटे वेचले गेलेत, काटे पसरवले गेलेत. पण काट्यावरून चालणारी व्यक्तीच ध्येयापर्यंत वेगानं चालते. हा वेग कुठेतरी मंदावलेला पाहायला मिळेल का. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन. पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्त स्वरूपात. उगम इलेव्हन कुकसे या संघाची धावसंख्या 1 नं ऍड होईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते केवळ आणि केवळ 7 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. दयनीय अवस्था आणि या अवस्थेतून बाहेर काढलं जाईल का फलंदाज अक्षय ऑन स्ट्राईक. शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला पंचांकडे अपील केली जाते परंतु नाही. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन. फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू टाकायचा नाही आणि त्याच्या बॅटला चेंडूचा स्पर्श न होऊ देता
आपण मात्र आपला रहाटगाडा चालू ठेवायचा. हे जे काही सूत्र गोलंदाजांकडून अवलंब गेलंय त्या सूत्राच्या समोर सपशेल नांगी टाकली आतापर्यंत उगम 11 कुकसे संघानं. 8 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 7 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि 4 विकेट गमावल्यात. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन, परंतु नाही खूपच बाहेर. पंचांचा वन्स गेन वाईटचा इशारा. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव अंकित. संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावती 8 धावा. 41 धावांची गरज अजूनही विजयाकरता. तब्बल 33 धावा आणि त्या 33 धावांची लय लूट करावी लागेल. पण ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते, जयेशनं केली, त्यानंतर प्रतीक आलाय, त्याच्याकडनं देखील तिकड मारा. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल. थर्ड मॅनच्या रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. चेंडू वेगवान स्वरूपात थेट सीमा रेषेचा वेध घेईल आणि बऱ्याच प्रतीक्षेनंतर हा डिलिव्हरी. यावेळेला हा चेंडू कोणत्याही प्रकारचा तिसऱ्या पंचांच्या कॉलनं देखील बाधित होणार नाहीये. 4 धावा, 12 धावा धावफलकावर. यानंतर पुन्हा सज्ज होईल फलंदाज अक्षय. विला पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. बॅटचं चुंबन घेऊन चेंडू मात्र सुखानं नांदायला निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. 5वा झटका उगम 11 कुकसे या संघाला. ज्या पद्धतीने सगळ्यात मोठं अपयश जे उगम 11 कुकसे संघाला यावेळेला भोगावं लागतं, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण रोहितजी काय असेल तर सगळ्यात पहिल्यांदा येणारा कोणताच फलंदाज पार्टनरशिप बिल्डअप करण्याच्या दिशेने खेळताना दिसून आला नाही. पहिल्या हाफमध्ये जवळपास 9 चेंडूंपर्यंत, मी म्हणेल की 24 चेंडूंचा सामना ज्या वेळेला तुम्ही करत असता तेव्हा पहिल्या 9 चेंडूंमध्ये आपल्याला विकेट न गमावता स्ट्राईक रोटेट करणं, धावफलक हलता ठेवणं हे आपलं गेम प्लॅनिंग असलं पाहिजे. त्यावेळेला मात्र महेंद्रच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. कुठेतरी उगम 11 कुकसे संघ आक्रमणाच्या स्वरूपामध्ये आदित्य 11 पडगा संघाच्या विरोधात चेंडू टोकून मैदानाच्या आत उतरलाय. ही चित्रसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यानंतर गोलंदाज जयेशनं जी विकेटची गळती लावायला सुरुवात केली आहे ती विकेटची लागलेली गळती आता मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. तब्बल 5 विकेट गमवाव्या लागल्यात. निम्मा संघ तंबूच्या आडोशाला स्थानापन्न झालेला दिसतोय उगम 11 कुकसे या संघाकडनं. 15 धावा धावफलकावर, माफ करा 12 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या 14 चेंडूंमध्ये विजयाकरता आवश्यक असतील त्या मात्र 29 धावा. 14 चेंडू आणि 29 धावा. वन्स अगेन ऑन बॉलिंग मार्क प्रतीक. स्ट्राईक इन बॅट्समन टाकूया त्याचा कपिल. संघ अडचणीत आहे. इथून पुढे नेमकं काय प्लॅनिंग? ट्रॅकर बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक सोपा झेल सुटला जाईल. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2ही धावा यशस्वीरित्या धावून होतील पूर्ण आणि या 2 धावांनी उगम 11 कुकसे या संघाची धावसंख्या धावफलकावर 1 for 14. 14 धावा अजूनही लक्ष्यापासून जवळपास 27 धावांनी दूर असेल तो म्हणजेच उगम 11 कुकसेचा संघ आणि या 27 धावा येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये कराव्या लागतील. रोहित, अजूनही मॅच संपलेली नाहीये. उगम 11 कुकसे संघाला अजूनही अपयश लांब दिसतोय पण यश जवळ आहे. पण त्यासाठी गरज आहे पुन्हा एकदा त्याच टेम्परामेंटनं खेळताना आयुष्यातला सर्वोत्तम खेळ साकार करण्याची. आपल्याला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लॉफ्ट केला. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. दर्जेदार क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेला अचूक कलेक्शन, अचूक गॅदर झालाय आणि थेट यष्टाचा देखील वेध घेतलाय. आणखी एक झटका उगम 11 कुकसे संघाला. आता मात्र समीकरण बदललं जाईल. विजयाकरता 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. 12 चेंडू आणि 26 धावा. जवळपास 13 धावांच्या सरासरीनं या सामन्यामध्ये खेळ करावा लागेल उगम 11 कुकसे संघाला. पहिल्या 2 षटकांमध्ये या 15 धावा वसूल करताना तब्बल 6 विकेट्स गमवाव्या लागल्यात तर उगम 11 कुकसे संघाला. आणि आता मात्र या पुढच्या येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आपल्या खेळाची सदाबहार इनिंग खेळावी लागेल. मैदानाच्या आत नव्यानं उपस्थित झालेले फलंदाज आता मात्र कोणत्या ऍक्शन मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आता संथता आणि स्थैर्यता
याच गोष्टींचं उदाहरण स्पष्टपणे पेश केलं गेलं ते उगम 11 कुकसे संघाकडनं. पण यापुढे आक्रमक मोडला क्लिक करावं लागेल. एका वेगळ्या गिअरमध्ये आपल्या संघाच्या डावाला घेऊन जावं लागेल. बॉलिंग मार्कवर आदित्य 11 पडघा या संघाकडनं. गोलंदाज स्वप्नील आपली होम टीम आहे त्यामुळे जाणीवपूर्वक अगदी लक्षपूर्वक रोहित शेट्टी यावेळेला मॅच निहाळून बघतायत. निश्चितपणानं असं म्हणतात ना की गावाचं नाव समोर असलं आणि एक वेगळ्या प्रकारचा अभिमान असतो, एक वेगळ्या प्रकारची जाणीव आपल्या. यस, दिस इज अ फायनल वॉर्निंग फॉर आदित्य 11 पडघा संघ. ही दुसरी वॉर्निंग आली आपल्याला, नाहीतर शेवटच्या क्षणाला पेनल्टी खूप महाग ठरेल मित्रा. या वेळेला खर्राब सुरुवात. या पद्धतीच्या चेंडून जर आपण या क्षणाला सुरुवात करत असाल तर समोर दबावात असणाऱ्या संघाला मात्र निश्चितपणाने आपण आपल्यावर स्वार करण्यासाठी आमंत्रित करत आहात. एकतर आपला बाउन्स बॉल देखील झालाय, 1 फॉर दी ओव्हर देखील झालंय आणि त्यातल्या त्यात वाईट देखील निघून गेलाय. म्हणजे यापुढे आता तुम्ही बाउन्सरचा वापर करू शकणार नाही. समीकरण बदललंय. 12 चेंडू आणि विजयाकरता 25 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन कारण यावेळेला एक सुंदर देखना फटका मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाही. दैव देतय आणि कर्मन येतय. या चुका महागात पडतील मित्रांनंतर, कारण मीमांसा करताना या चुकांचा परिपाक मांडावा लागेल. आलाय चौका. या षटकात पुढचा चेंडू बॅट्समन करणसाठी गोलंदाज स्वप्नील. ट्रॅकर बॉल फिरकवण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलनं पुन्हा एकदा कमबॅक केलंय गोलंदाज स्वप्नील यानं. समीकरण मात्र आता बदललं जाईल. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल ती मात्र आता 21 धावांची. 10 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण. येणाऱ्या 4 चेंडूवर जर स्वप्नीलच्या विरोधात आक्रमण झालं तर आदित्य 11 पडघा संघाला बॅकफुटवर जाता येईल आणि उगम 11 कुकसे संघ फ्रंट फुटवर येऊन या मॅचचा सामना करेल. याही वेळेला ऑफ स्टिकच्या बाहेरची लाईन मात्र खर्रा. पंचांचा नो बॉलचा इशारा. ऐन मोक्याच्या क्षणाला संघाच्या सुस्थितीला पुन्हा एकदा धोक्यात घालवण्याचं काम गोलंदाज स्वप्नीलकडनं केलं जातंय का, हा प्रश्न विचारावा लागेल. कारण या षटकाची सुरुवात आपल्याला वाईडनं पाहायला मिळाली. त्यानंतर करणच्या बॅटमधनं चौकार आला. करण नावाचं वादळ मैदानाच्या आत घोंगवायला सज्ज झालंय का, हा प्रश्न निर्माण झालेला असताना त्याला मात्र पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नीलनं डॉट बॉलनं उत्तर दिलं. त्यानंतर पुन्हा करणला जेरबंद करायच्या नादात चेंडू आलाय. नो नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. एक धाव एक्स्ट्रानं ऍड झाली आहे आणि पुढच्या चेंडूवर करणला पुन्हा एकदा मनाजोगता फटका खेळण्याची संधी निर्माण झाली आहे. आबल मार मुझे अशीच परिस्थिती या क्षणाला स्वप्नीलकडनं केली जाते का. संघाची धावसंख्या धावफलकावर 21 21 धावा. समीकरण मात्र आता बदललं गेलंय. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. वन्स अगेन फ्री हिट बॉलवर नेमकं काय घडेल. फ्री चेंडू पुन्हा डीप पॉइंटच्या रिजन मध्ये पुन्हा जेल सुटलाय. या जेलनं झालं काही नसतं पण यावेळेला मात्र धावबाद. फ्री चेंडूवर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 7वा झटका उगम 11 कुकसे संघाला. संघाची धावसंख्या या क्षणाला उगम 11 कुकसे 22 धावा. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 7वा गडी गमवावा लागलाय तो कुकसे संघाला. समीकरण मात्र आता बदललं जाईल. 9 चेंडू आणि विजयाकरता आवश्यक असतील 19 धावा. अजूनही रोहित मॅच गेलेली नाहीये. टार्गेट अजूनही आवाक्यात आहे. गरज आहे थांबण्याची खेळपट्टीवर. ते थांबलं जाईल का, परंतु नाही. येणारा प्रत्येक फलंदाज नेमकं डोक्यात काय चित्र घेऊन मनामध्ये मैदानामध्ये उतरलाय याचाच थांगपत्ता कुणाला लागत नाहीये. डॉट बॉलची मालिका चालू आहे. या टार्गेटमध्ये मी तर या क्षणाला खेळपट्टीवर असतो तर पहिल्यांदा विचार केला असता. नॉन स्ट्रायकिंग एंडला जाऊन स्ट्रायकर एंडला सांगितलं असतं की बाबा डबल तरी आल्या तरी चालतील. प्रत्येक चेंडूवर चौकार षटकाराची गरज नाहीये. मॅच अजूनही आपल्या आवाक्यात आहे पण येणारा प्रत्येक बॅट्समन थेट आभाळाशी गप्पा मारण्याच्या नादात संघाला मात्र दरीत घोलतोय.
यावेळेला कुलवीर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र हेलिकॉप्टरनं लॉफ्ट केलं गेलं. क्षेत्ररक्षक त्याने दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न केला जातो, वेगवान थ्रो. यावेळेला दुसऱ्या दाब्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा आत्महत्या. सामूहिक आत्महत्येचं प्रदर्शन भरवलं गेलंय, ते म्हणजेच उगम 11 कुकसे संघाकडनं हा 8वा झटका. सहा चेंडू आणि आता विजयाकरता 18 धावांची गरज असेल. म्हणून मी मगाशीच म्हटलं ना, आव्हान जितकं मोठं काय, माफ करा, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू शिल्लक आहे. 8 गडी बाद शेवटच्या 2 विकेट्स मात्र हातात असतील उगम 11 कुकसे संघाच्या. पहिला बॉल वाईड, नंतर लिगल पहिला चेंडू चौकार, त्याच्यानंतर डॉट, नंतर पुन्हा नो बॉल, नंतर रनआउटच्या स्वरूपातली एक विकेट दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना, नंतर डॉट आणि आता विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. पहिला ट्रॅकर बॉल होता, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय. एकच धाव तुर्तास तरी घेताना दिसून येतील दोनही फलंदाज आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं उगम 11 कुकसे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 24. समीकरण मात्र आता बदललं जाईल आणि विजयाकरता 6 चेंडू 17 धावांची गरज. 6 चेंडू आणि 17 धावा. काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत. जयेशनं पहिलं षटक हाताळलं, केवळ खर्च केल्या 6 धावा आणि तब्बल 2 वैयक्तिक विकेट्स आणि 1 धावबादच्या स्वरूपात अशा 3 विकेट त्या षटकामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळाल्या. त्यानंतर आला गोलंदाज प्रतीक, ज्यानं खर्च केल्या 9 धावा. या षटकामध्ये देखील आपल्याला 2 विकेट पाहायला मिळाला, 1 रनआउटच्या स्वरूपात अशा 3 विकेट पाहायला मिळाल्या. आणि त्यानंतर आला स्वप्नील, त्याच्या षटकामध्ये देखील आपल्याला 1 धावबादच्या स्वरूपात आणि 1 कॅचच्या स्वरूपात, म्हणजे जवळपास 3 विकेट या रनआउटच्या रूपात बहाल केल्यात त्या उगम 11 कुकसे संघानं. सहा चेंडू आणि 17 धावांची गरज. माफ करा, 6 चेंडू आणि 17 धावा. सहा चेंडू आणि 17 धावा. स्ट्राईकला तर आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज मानस. 6 चेंडू 17 गोलंदाजी करताना दिसून येईल गोलंदाज सुभाष. रोहित, अजूनही मॅच मी म्हणेल दोन्हीकडनं 50-50% दावा सांगितला जाऊ शकतो, पण निराशा केली आहे उगम 11 कुकसे संघाच्या फलंदाजांनी. आदित्य 11 पडगा, काय नेमकं काय आपल्याला काय हवंय काय? रोहित शेट्टी म्हणतात द्या पेनल्टी, जाऊ द्या. 6 चेंडू 17 धावाला जवाब गोलंदाजी. आज या क्षणाला मात्र क्षेत्ररक्षण खराब. आदित्य 11 पडगा संघ ज्या पद्धतीने जमेची बाजू गोलंदाजी सांभाळली आहे, या एकूण 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 26 धावा. रोहित शेट्टी यांची होम टीम असल्यामुळे मी थोडा गमतीच्या मजाकमध्ये मूडमध्ये ते वाक्य बोललो, कारण मला माहिती आहे या क्षणाला आदित्य 11 पडगा संघ आपल्याला वारंवार सूचना द्यायला लागू नयेत. पहिल्याच फेरीच्या सामने चालू आहेत, त्यामुळे जर टायमिंग जास्त स्पेंड झाला तर निश्चितपणे जे काही आमचं शेड्यूल आहे ते कोलॅप्स होईल, त्यामुळे याचा विचार करा. चला वळूयात मॅचकडे. आता मात्र विजयासाठी आवश्यक असतील 5 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत. या डावाच्या दुसऱ्या चेंडू पासून सुरू झालेला गोलंदाजीतल्या फॉर्मचा प्रवास मात्र संपत नाहीये. आदित्य 11 पडगा संघाच्या गोलंदाजांनी अक्षरशः कुकसे संघाच्या फलंदाजांची नांगी ठेचण्याचं काम केलंय. कुकसे संघ आता 4 चेंडू आणि विजयाकरता 14 धावांची गरज. 4 चेंडू 14. हा चेंडू महत्वाचा. त्यानंतर बाहेर निघाला, बॅकहँडचा वापर केला जातो. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. व्हेरिएशन्स पाहायला मिळत आहेत आपल्याला. लाईन लेंथ मधले सातत्यानं केले जाणारे चेंजेस पाहायला मिळत आहेत आणि त्याचाच परिपाक कुकसे संघाचे फलंदाज हा टप्पा रीड करू शकत नाहीत आणि आक्रमण करू शकत नाहीत. 3 चेंडू विजयाकरता 14.
27 झाले ना मित्रा. 41 टू विन आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा नंतर एक सिंगल. तीन चेंडू आणि विजयाकरता 14 धावांची गरज. दोन चेंडू आणि 14 धावांची गरज या क्षणाला उगम 11 कुकसे संघाला. सुभाषचा हा देखील चेंडू अप्रतिम लाजवाब. थेट यष्टांचा वेध घेतलाय आणि 9 विकेट्स गमवाव्या लागल्यात आतापर्यंत उगम 11 कुकसे संघाला. 27 धावा अंकित होताना दिसून येतील. एक चेंडू 14 धावा. आपण हे जर समीकरण पाहिलं तर निश्चितपणानं पराभवाच्या विश्वामध्ये दाखल होऊन गेलाय तो म्हणजेच उगम 11 कुकसेचा संघ. आणि कौतुक करावं लागेल आदित्य 11 पडगा संघाच्या गोलंदाजांचं. वाचवण्यासाठी फार काही नव्हतं. 40 धावा होत्या. असं पण नव्हतं की त्या कमी होत्या आणि असं पण नाहीत की त्या फारच जास्त होत्या. पण या 40 धावा वेल फायटिंग टोटल स्कोर ठरल्यात आणि त्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. कारण जयेश, प्रतीक, स्वप्नील आणि सुभाष यांचं मात्र कौतुक करावं लागेल. यानंतर मी व्यासपीठावर निमंत्रित करेल कुकसे संघाचे सर्वेसर्वा सन्माननीय पंकजजी पाटील आणि सन्माननीय प्रेमजी पाटील या दोनही मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर यावं. पंकज पाटील आणि प्रेम पाटील या दोघाही मान्यवरांना विनंती करतो की आपण आदित्य 11 आता एक चेंडू 14 आहे. यावेळेला मात्र आदित्य 11 पडगा संघ दिमाखदार पद्धतीने हा सामना विजयी होताना दिसून येईल. मनापासून अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतो आदित्य 11 पडगा या संघाचा सलामीवीर फलंदाज ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 29 धावांची वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. तो समीर मॅन फ्रॉम पडगा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला या समीर आपल्या मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी आपण यायचंय. आणि त्याचबरोबर सन्माननीय पंकजजी पाटील आणि सन्माननीय प्रेम पाटील या दोनही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. समीर चला या पडगा संघ. समीर पंकज पाटील आणि प्रेम पाटील या दोनही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. बाळासाहेबांची शिवसेना चषक 2023 या स्पर्धेचे सर्वेसर्वा अजयजी मोरे आणि सूरजजी मोरे यांच्याकडनं खास आपल्याला निमंत्रण आहे की आपण दोघांनीही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर या स्पर्धेला अनेक बक्षिसांची खैरात बंटी स्पोर्ट्स बोरिवली आणि जय महाराष्ट्र स्पोर्ट्स भोईरगाव संघाचे कॅप्टन लवकरात लवकर आपण स्टेज जवळ यायचं. या लवकर या. बंटी स्पोर्ट्स बोरिवली आणि जय महाराष्ट्र भोईरगाव दोन्ही संघाच्या कॅप्टनला यावेळेला आदित्य स्पोर्ट्स पडगा संघाकडनं आपल्याला पाहायला मिळालं. समीर ठरतो मॅन ऑफ द मॅच. आणि मी व्यासपीठावरील मान्यवर राहुलजी दळवी साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अजीज डेव्हलपर्सच्या वसीमभाई नाचन यांच्याकडनं प्राप्त झालेली अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी आपण बहाल करावी. त्याचबरोबर शैलेशजी तुंगारे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते कैलासवासी सागर दळवी यांच्या स्मरणार्थ तुषारजी दळवी यांच्याकडनं प्राप्त झालेलं गिफ्ट हॅम्पर आपण बहाल करायचं आहे. आणि मान्यवरांनाच विनंती करेल की जी मॅन ऑफ द मॅच साठी जी आपण कॅप देणार आहोत ती कॅप देखील या वेळेला
आपण समीरला बहाल करावी. समीर पडवी यांना विनंती कर समीर पडवळ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ही कॅप यावेळेला बहाल करावी. मनापासून धन्यवाद. खरं तर या स्पर्धेमध्ये प्रत्येक 3 चौकार 3 षटकार आणि 3 विकेटसाठी अजयजी मोरे आणि सूरजजी मोरे यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. त्याचबरोबर गणेशजी भोईर साहेब कुकसे यांना विनंती करतो आपणही व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय गणेशजी भोईर कुकसे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं.